अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली आहे. जिल्ह्याच्या राजकीय केंद्रबिंदू मानले जाणाऱ्या राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि 6 वेळा आमदार राहिलेले शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या निधनानंतर राहुरीच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि आता त्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या 23 एप्रिल रोजी राहुरी मतदारसंघात मतदान पार पडणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षाच्या हालचालींना अचानक वेग आला आहे. बाजीराव कर्डिले हे राहुरीच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि मजबूत नेतृत्व मानले जात होते. सलग अनेक वर्ष त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि 6 वेळा आमदार म्हणून त्यांनी कामं केली. यामुळे त्यांच्या निधनानंतर मतदारसंघात सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या राजकीय वारसाचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. आता त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले हे भाजपकडून प्रमुख दावेदार म्हणून समोर आले आहे. अक्षय कर्डिले गेल्या काही वर्षापासून मतदारसंघात सक्रिय आहेत आणि गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी संघटनात्मक कामात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे वडिलांच्या राजकीय वारसासोबतच स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत एक वेगळंच राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे. अक्षय कर्डिले यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी उघडपणे मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. कर्डिले कुटुंबाशी असलेले नाते आणि स्थानिक राजकीय समीकरण यामुळे त्यांनी अक्षय कर्डिले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. कर्डिले साहेब 6 वेळा आमदार होते आणि त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न असेल. परंतु जर निवडणूक झालीच तर विजय आमचाच होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या बाजूला राहुरीच्या राजकारणात एक महत्त्वाचा आणि प्रभावी घटक म्हणून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तनपुरे यांचा राहुरी मतदारसंघात मोठा प्रभाव मानला जातो. अनेक वर्षापासून त्यांनी या भागात राजकीय आणि संघटनात्मक काम केले आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचं मानले जात आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरू आहे की प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर आहेत. मात्र त्यांनी अद्याप याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या संभाव्य निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणावरही परिणाम होऊ शकतो. गेल्या काही दिवसात प्राजक्त तनपुरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्र्यांचा अनेकदा जाहीर कौतुक केलं आहे. त्यामुळे ते भाजपकडे झुकत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र तनपुरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्रपणे लढणार किंवा वेगळी राजकीय रणनीती आखणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राहुरीच्या राजकारणात तनपुरे फॅक्टर नियमित निर्णायक ठरला आहे आणि यावेळीही त्यांचा निर्णय या निवडणुकीचे चित्र बदलू शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीबाबत एक वेगळीच भूमिका मांडली आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि त्यांच्या कार्याचा आदर लक्षात घेता ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. महायुतीमध्येही हीच भूमिका पुढे करण्यात आली आहे. मात्र जर विरोधी पक्षांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे राहुरीत खरोखर बिनविरोध निवडणूक होणार की जोरदार राजकीय लढत पाहायला मिळणार, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे. एका बाजूला दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे राजकीय वारसदार अक्षय कर्डिले आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले प्राजक्त तनपुरे आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये जर थेट सामना झाला तर राहुरी मतदारसंघात अत्यंत रंगतदार आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळू शकते.
कर्डिले कुटुंबाबद्दल सहानुभूती, तनपुरे यांचा स्थानिक प्रभाव, विविध पक्षांची राजकीय रणनीती आणि मतदारसंघातील स्थानिक प्रश्न या सर्व घटकांवर या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. तर मंडळी, राहुरी मतदारसंघामध्ये तुमच्या मते कोणता नेता निवडून येऊ शकतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.